काही आवाज असे असतात जे काळाच्या पलीकडे जातात. ते फक्त कानांपर्यंत नाही तर थेट मनात घर करतात. भारतीय संगीत विश्वातला असा एक तेजस्वी तारा जो सदैव तेजाने झळकत राहील. त्यांच्या आवाजाची जादू आणि संगीत क्षेत्रातील योगदानामुळे भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आपल्यातून निघून गेले. हजारो गाणी, असंख्य आठवणी आणि प्रत्येक सुरात जिवंत असलेली एक जादू. आज आपण स्मरण करणार आहोत त्या सुरांच्या सम्राज्ञीचे ज्यांचा आवाज आपल्या कानात कायम गुंजत राहील. ये रास्ते हैं प्यार के, चलना संभल संभल के. 8 सप्टेंबर 1933 रोजी आशा भोसले यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच घरात संगीताचे वातावरण असल्यामुळे आशाताईंना संगीताची गोडी लागली. वडील दीनानाथ मंगेशकरांकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे मिळाले आणि मोठी बहीण गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी माझे बाळ या मराठी चित्रपटासाठी चला चला नवं बाळ हे आपले पहिले समूहगीत रेकॉर्ड केले. 1945 मध्ये त्यांनी चुनरिया या चित्रपटासाठी तत्कालीन प्रसिद्ध गायिका गीता दत्त यांच्या सोबत सावन आया हे आपले पहिले बॉलिवूड गाणे रेकॉर्ड केले आणि पुढे हिंदी चित्रपटांमध्ये विशेषतः R.D. बर्मन यांच्या संगीतासह पिया तू अब तो आजा, दम मारो दम, इन आँखों की मस्ती के अशी अनेक अजरामर गाणी त्यांनी दिली. उस्ताद अली अकबर खान यांच्या लेगसी या म्युझिक अल्बम मधील योगदानासाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या आशा भोसले या पहिल्या भारतीय गायिका होत्या. त्यांच्या आवाजाची खासियत म्हणजे रोमॅन्टिक गाणी, कॅबरे सॉन्ग, गझल, लोकसंगीत यासारखा कोणताही गीत प्रकार त्या सहजतेने गात. वयाच्या 92व्या वर्षीही आशा भोसले यांचा उत्साह दांडगा होता. तब्बल 8 दशकाहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी क्लासिकल पासून कॅबरे, पॉप, गझल आणि रोमॅन्टिक गाण्यांपर्यंत अशा प्रत्येक प्रकारात आपली छाप सोडली. त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 20हून अधिक भाषांमध्ये 12,500हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर होता. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी आपल्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना 2000 साली चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल शासनाकडून दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 2008 साली त्यांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.